नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जसं की आता तुम्हाला माहिती असेल, की जुलैसाठी जे आहे, जुलै 2026 साठी वाय-सी-एम-ईकडनं जे आहे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत ॲडमिशनसाठी. फ्रेशरसाठी पण आहेत आणि जे आधीचे विद्यार्थी असतील नोंदणीकृत त्यांच्यासाठी नेक्स्ट टर्म किंवा पुढील वर्षासाठी ॲडमिशन देखील सुरू झालेले आहेत. तर त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला जे आहे वाय-सी-एमचं नवीन पोर्टल आणि जुनं पोर्टल ह्या 2 गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्यांच्याकडे 20 पासून सुरू होणारा पी-आर-एन नंबर असेल, तर त्यांनी जे जुनं पी-आर-एन जे जुनं पोर्टल असेल बघा ycmuoa.digitaluniversity.ac.in ठीक आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जुन्या पोर्टलची. या ठिकाणी बघा तुम्हाला 16 अंकी नोंदणीकृत जो काही तुमच्याकडे 20 पासून सुरू होणारा पी-आर-एन नंबर असेल, तो पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिन करून तुम्हाला जे आहे पुढील प्रोसेस करायची आहे. आणि जे विद्यार्थी नोंदणीकृत असतील नवीन पॅटर्नचे म्हणजे थोडक्यात काय नवीन पी-आर-एन जो आहे 2025 पासून सुरू झालेला 2501, 2507, 2601, 2607 तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी रजिस्टर्ड स्टुडंट यावर लॉगिन करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी तुमचा पी-आर-एन टाकायचा आहे जसं की 2501, 2507, 2601 किंवा 2607 ठीक आहे. जे काय असेल टाकायचं आहे. तुमचा पासवर्ड ॲज अ तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. हे कशाप्रकारे लॉगिन करायचं, हे आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्वांना माहिती असेल. आपण आता रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण 2 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी बघा ॲडमिशन स्टार्ट झाली म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्याला जवळपास 6,000 लोकांनी बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी एकदा बघू शकता. 14 मिनिटांचा व्हिडिओ आहे जवळपास. यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती एक्सप्लेन करून सांगितलेली आहे, की कशाप्रकारे तुम्हाला नोंदणी वगैरे करायची आहे. ते संपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅरेंट टाकायचा आहे वगैरे, वगैरे आणि तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा. नंतर बघा लॉगिन केल्यावर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारची प्रोफाईल ओपन होईल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ऑनलाईन अकॅडमिक इयर. आता बघा नोंदणीकृत विद्यार्थी आहे म्हणजे त्यांचा पी-आर-एन नंबर जो आहे तो 2507 असा आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी बघा 4 ऑप्शन बघायला मिळतात. क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स, पार्ट, टर्म ऑर ॲडमिशन ठीक आहे. क्लिक हिअर फॉर ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम म्हणजे ज्यांना कोणाला एका डिग्रीच्या व्यतिरिक्त अजून एक डिग्री करायची असेल किंवा डिप्लोमा करायचा असेल, तर त्यांनी क्लिक हिअर टू ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम म्हणजे ग्रीन बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता जेव्हा तुम्ही ह्या दोन्हीपैकी अप्लाय कराल त्यावेळेस. क्लिक हिअर फॉर प्रोफाइल बिल्डिंग तर तुमची प्रोफाइलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. फक्त बघता येते, चेंज करता येत नाही. ठीक आहे, सर्वांनी लक्षात घ्या. क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स, नेक्स्ट टर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हा जो विद्यार्थी आहे, हा फर्स्ट इयरला जो आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एम-ए यासाठी जुलै 2025ला यांनी ॲडमिशन घेतलं होतं. सेमिस्टर 1 त्यांचं जानेवारीमध्ये झालं. सेमिस्टर 2 त्यांचं आत्ता रिसेंटली मेमध्ये झालं. म्हणजे त्यांचं आता ॲडमिशन जे आहे ते जुलै 26 नुसार सेकंड इयरसाठी त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4. एम-ए जे आहे ते साधारणपणे 2 वर्षांचं असतं. त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो. क्लिक हिअर टू नेक्स्ट कोर्सवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा तुमच्या समोर ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मास्टर ऑफ आर्ट्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न एन-ई-पी इयर 2 सेमिस्टर 3. आता हे बाय डिफॉल्ट या ठिकाणी बघा तुम्हाला इयर 2 दिसते म्हणजे तुमचं सेकंड इयरला ॲडमिशन होणार आहे. सेमिस्टर 3 दाखवू किंवा सेमिस्टर 4 दाखवू याचा काही तुम्हाला संबंध नाहीये. एन-ई-पी इयर 2 आहे म्हणजे तुमचं सेकंड इयर मास्टरसाठी ॲडमिशन आता आपण करत आहोत. ठीक आहे. आता हे बाय डिफॉल्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जसं की तुम्हाला आता सांगितलं मी या ठिकाणी क्लिक हिअर टू नेक्स्ट कोर्स. आता तुमचं फर्स्ट इयर झालेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सेकंड इयरचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. आता बघा जर समजा तुम्हाला आता समजा यांचं एम-ए आहे. यांना जर वाटलं की यांना अजून समजा एखादा डिप्लोमा करायचा असेल. आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हटल्यावर त्यांना डिप्लोमा करता येईल भरपूर. आता बघा या ठिकाणी आपण समजा डिप्लोमा सर्च करूया. जसं की आता डिप्लोमा समजा यांना यामध्ये करायचं असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट झालं, फिटर झाला किंवा त्यांना या ठिकाणी एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी स्टडी झाला किंवा फॅशन डिझाइनचा झाला. ठीक आहे. अशा प्रकारचं देखील तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जसं की एम-सी-जे झाला, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम वगैरे झाला, मेकॅनिकल टेक्निक झाला किंवा तुमचं जे काही तुमचं ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट असेल, योग शिक्षक असेल, तर अशा प्रकारचे देखील तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन वगैरे अप्लाय करू शकता सोबत तुमच्या डिग्रीच्या. बट सध्या आपण तुर्तास या ठिकाणी जे आहे, जे नेक्स्ट टर्म आहे किंवा नेक्स्ट इयर आहे, मास्टर ऑफ आर्ट्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्यावर आपण या ठिकाणी अप्लाय बटनावर क्लिक करणार आहोत. ॲडमिशनची डेट बघा मित्रांनो 1/7 म्हणजे थोडक्यात आत्ता 1 जुलैपासून सुरू झालेली आहे ॲडमिशन आणि जे एंड डेट आहे ती 31/7 पर्यंत आहे. तर काळजी करू नका. ही 31/7 ची डेट जवळपास 30/9 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे काय काळजी करू नका. तुमच्याकडे 2 महिने टाईम आहे अजून ॲडमिशनसाठी. परंतु वेळोवेळी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी ऑगस्टच्या अगोदर तुमचं ॲडमिशन तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता आपण सेकंड इयरसाठी ॲडमिशन घेतोय म्हणजे नेक्स्ट टर्मसाठी ॲडमिशन घेतोय. त्यामुळे अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. येस केलं बघा आता बाय डिफॉल्ट तुमचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला शो होईल. इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केलं की आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, एल-एस-सी कन्फर्मेशन. आता बघा बरेचसे विद्यार्थी वगैरे असे असतात, की त्यांना फर्स्ट इयरला वेगळं कॉलेज असतं किंवा सेकंड इयरला वेगळे कॉलेज घ्यायचं वगैरे, वगैरे. तर ज्यांना स्टडी सेंटर चेंज करायचं असेल, त्यांनी अनदर एस-सीवर एल-एस-सीवर क्लिक करायचं आहे आणि जे तुमचं समजा आता करंट एल-एस-सी आहे बघा, तुमचं या ठिकाणी बघायला मिळेल. जसं की इस्माईल युसूफ कॉलेज मुंबई. समजा तुम्हाला या कॉलेजमध्ये
कंटिन्यू करायचं नसेल, तुम्हाला दुसऱ्या कॉलेजवर जायचं असेल, तर ह्या कॉलेजकडनं तुम्हाला एक छोटंसं एक लेटर लिहून घ्यायचं. एक 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 तुम्हाला एक तक्रारपत्र लिहून घ्यायचं आहे, की मला स्टडी सेंटर चेंज करायचं आहे. तर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी यांच्याकडे लेटर लिहून घ्यायचं. त्यावरती त्यांचा स्टडी स्टॅम्प वगैरे घ्यायचा तुम्हाला स्टडी सेंटरचा आणि तुमचा जो काही एल-एस-सी कोड वगैरे असेल या कॉलेजचा, तो घेऊन तुम्हाला काय करायचं संबंधित अनदर एल-एस-सीवर क्लिक करायचं. कन्फर्म करायचं आहे. त्या ठिकाणी तुमची स्कॅन कॉपी अपलोड करायची ह्या लेटरची आणि तुम्ही जे नवीन तुमचं स्टडी सेंटर असेल, त्यांच्याकडे ती कॉपी जमा करायची. तुमचं नवीन अनदर एल-एस-सीवर ॲडमिशन घेऊ शकता किंवा आता यांना याच ठिकाणी कन्फर्म करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सेम एल-एस-सी. सेम एल-एस-सी म्हणजे काय तुमचं हे जे कॉलेज आहे, हेच तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला सेम एल-एस-सीवर क्लिक करायचं. ठीक आहे. कारण यांना याच ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे सेकंड इयरला. तर कन्फर्म करायचं आहे आपल्याला. कन्फर्म केल्यानंतर बघा तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी बाय डिफॉल्ट मराठी आहे. काही कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते बाय डिफॉल्ट मराठीमध्ये आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी कंपल्सरी विषय आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, की जे सायबर सिक्युरिटी प्रोग्राम आहे, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, की तो काही-काही विद्यार्थ्यांना जे आहे ॲडमिशन करता येत होतं, परंतु काहींना करता येत नव्हतं. त्यांना सेकंड इयरला किंवा सेकंड टर्मसाठी जे आहे सायबर सिक्युरिटी पूर्ण करा, असा त्यांना मेसेज येत होता. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सी-एस म्हणजे सायबर सिक्युरिटी. आता तुम्हाला सेकंड इयरच्या ॲडमिशनसोबत तुम्हाला कंपल्सरी त्यांनी हा प्रोग्राम ॲड केलेला आहे. कारण बरेच विद्यार्थी काय करायला लागलेत, थोडासा हलगर्जीपणा करायला लागलेत आणि त्यामध्ये दुर्लक्ष करत आहेत सायबर सिक्युरिटीकडे. त्यामुळे आता विद्यापीठाने काय केलेलं आहे, की बाय डिफॉल्ट त्यांनी काय केलं तुमच्या नेक्स्ट टर्म किंवा सेकंड इयरच्या ॲडमिशनमध्ये त्यांनी हा सायबर सिक्युरिटी प्रोग्राम ॲड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा कंपल्सरी या ठिकाणी टिक करणं कंपल्सरी आहे. ₹120 ची फी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त द्यावं लागेल. ठीक आहे. नंतर बघा तुमचे जे काही कंपल्सरी सब्जेक्ट असतील, रिसर्च प्रोजेक्ट झालं, ठीक आहे, एल-एस-सी झालं, हे कंपल्सरी आहे. परत हे तुमचे मेजर सब्जेक्ट आहेत बघा, हे देखील तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत. आता बघा जे काही मेजर 1 आहे, इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता जे आहे, या 2 पैकी एक विषय सिलेक्ट करायचा आहे. तर बघा या ठिकाणी कुठला आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड कोऑपरेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन, रिसेंट ट्रेंड्स अँड चॅलेंजेस इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, रिसेंट ट्रेंड्स अँड चॅलेंजेस जे काही आहेत, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड कोऑपरेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन हे खूप जुनं झालेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला रिसेंट ट्रेंड्स अँड चॅलेंजेस जे काही आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण हा सब्जेक्ट या ठिकाणी यांना ॲज अ ऑप्शन म्हणून सिलेक्ट करूया. ठीक आहे. परत बघा तुमचा रिसर्च प्रोजेक्ट असेल तुमचा सेमिस्टर 4 साठी आपण आता वरती सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला सायबर सिक्युरिटी पण कंपल्सरी केलेलं आहे. ठीक आहे. हे तुमचे 3 विषय कंपल्सरी असतील मेजर आणि एक इलेक्टिव्ह असणार आहे तुम्हाला या ठिकाणी. तर तुम्हाला बघा या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. ॲग्रीकल्चरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सध्या सर्वांना माहिती असेल डिजिटल ट्रेंड आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेंड आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, हे आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी बघा आता नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इनटेक इज फुल धिस कॉलेज. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जे आहे सध्या एक एरर आलेला आहे. त्या एररचा मित्रांनो अर्थ असा होतो, की सध्या जे आहे तुमचे ॲडमिशन वगैरे सुरू झालेले आहेत. परंतु ह्या स्टडी सेंटरवरती जे आहे सध्या मित्रांनो, ॲडमिशन अप्रूव्हल किंवा अप्रूव्ह करणे थोडंसं अजून सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळं वेट करायचं आहे. आता बघा कशाप्रकारे कॉलेज सिलेक्ट करायचं, हे तुम्हाला मी या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे मित्रांनो ॲडमिशन वगैरे करायचं आहे. आत्ताशी तुम्हाला जे मी सांगितलं, की धिस स्टडी सेंटर वगैरे जे काही तुम्हाला एरर आला होता, तो एरर मित्रांनो सध्या अशा कॉलेजला येत आहे, की ज्यांनी आता म्हणजे समजा आता असं समजा, की समजा 100 कॉलेज आहेत, ठीक आहे, स्टडी सेंटर आहेत वाय-सी-एमच्या अंडरमध्ये आणि त्यामध्ये काय होतं, की समजा 10 कॉलेज असे आहेत, की त्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे किंवा त्यांनी ते अप्रूव्ह केलं असेल किंवा त्यांचं रिन्यू जे काही एग्रीमेंट असेल वाय-सी-एमसोबत त्यांनी ते एक्सेप्ट केलं असेल. तर त्यामुळे त्या 10 कॉलेजवरती ॲडमिशन वगैरे होत आहे. असं नाही, की ॲडमिशन होत नाहीयेत. सगळ्यांना हा प्रॉब्लेम नाहीये. बरेच कॉलेजवरती ॲडमिशन वगैरे झालेले आहेत. कालपासून आपण जवळपास 10 ते 15 ॲडमिशन केलेले आहेत. काही मुंबईचे असतील, काही पुण्याचे असतील, काही नागपूरचे असतील, काही साताऱ्याचे असतील वगैरे. तर काहींचे आपण ॲडमिशन रिन्यू केलेले आहेत. फ्रेशर देखील ॲडमिशन केलेले आहेत. काहींचे पेंडिंगमध्ये आहेत. जसा आता एरर आला तसा. तर हा एरर मित्रांनो काय येत आहे? कारण तुमचं जे स्टडी सेंटर आहे, असं नका काळजी करायचं काम नाहीये. थोडंसं तुम्हाला 10-15 दिवस थांबायचं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे, हा विद्यापीठाचा आणि स्टडी सेंटरचा आहे. त्यामुळे जेव्हा स्टडी सेंटर त्यांचं एग्रीमेंट अप्रूव्ह करेल किंवा त्यांचं जे काही रिन्यूअल वगैरे असेल, जेव्हा ते एक्सेप्ट करतील, तेव्हा तुमचं ॲडमिशन ऑटोमॅटिकली सुरू होईल. तर सध्या तुम्हाला काय करायचं तुर्तास, तुम्हाला जर समजा दुसऱ्या डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक हिअर टू अनदर ॲडमिशनवर क्लिक करू शकता आणि तुमचं ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा तुम्हाला ही गोष्ट समजली असेल या ठिकाणी. तर मित्रांनो जे तुमचं नवीन पोर्टल आहे यामध्ये कशाप्रकारे पुढच्या टर्ममध्ये ॲडमिशन घ्यायचं हे आपण या ठिकाणी बघा ब्लूवाल्या बटनवरती सांगितलेलं आहे. आणि जे मित्रांनो तुमचं जे काही जुने पद्धतीचे ज्यांचे ॲडमिशन वगैरे असतील त्यांना रिन्यू करायचं असेल, तर त्यांची प्रोसेस मित्रांनो आपण या ठिकाणी जी आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सध्याची ही जी मित्रांनो आपण पद्धत सांगलेली आहे ही फक्त तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमचं नवीन पोर्टल आहे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. नोंदणी कशी करायची, काय करायची हे आपण मागच्या वर्षीच्या आपल्या YouTubeच्या व्हिडिओवर सांगितलेलं आहे. तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. यावरती तुम्हाला लिंक वगैरे दिलेली आहे. तुम्ही ते व्हिडिओ डिस्क्रिप्शन लिंकवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो हे आज आपण
जे काही नवीन पोर्टल आहे त्यामध्ये पुढच्या वर्गामध्ये किंवा पुढच्या इयरमध्ये किंवा नेक्स्ट टर्ममध्ये कशाप्रकारे ॲडमिशन घ्यायचं हे आपण सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे, की जे काही जुनं पोर्टल आहे त्यामध्ये पुढील क्लासमध्ये समजा फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल, तर सेकंड इयरला ॲडमिशन कसं घ्यायचं किंवा थर्ड इयरला ॲडमिशन कसं घ्यायचं किंवा ज्यांचे कोणाचं बॅकलॉग वगैरे असेल, तर त्याच्यासाठी आपण सूचना वगैरे ज्या आहेत जुन्या पोर्टलसाठी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे पोर्टल मी सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.